नमस्कार. स्वागत आहे आपलं स्टॉक कट्टा मराठी या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या पुढील आठवड्यासाठी निफ्टी, बँक निफ्टी आणि स्मॉल कॅप निफ्टी या इंडेक्सेसचा काय व्ह्यू असू शकतो याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मागील आठवड्यामध्ये मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि स्मॉल कॅपबद्दल जे अपडेट दिले होते ते अपडेट तुम्हाला माहीत आहेत, तुम्ही ते बघितलेले आहेत. ठीक आहे. आणि झालंही तसंच आहे. मार्केटने पाठीमागच्या काही दिवसामध्ये जसं आपण सांगतो त्या पद्धतीने मार्केटने रिॲक्शन दाखवलेली आहे आणि शेवटी मार्केटने 25,000 ही लेवल ब्रेक करून एका रायझिंग चॅनलमधून निफ्टी जी आहे ती निफ्टी ब्रेकडाऊन करताना आपल्याला दिसते. ठीक आहे. आता पुढं काय, बरेच मला क्वेरी किंवा बरेच मॅसेज पण असे आले की सर आता मार्केट पुन्हा एकदा 21,000कडे जाणार आहे का, मार्केट पुन्हा 18,000कडे जाणार आहे का, हे क्वेश्चन्स बऱ्याच लोकांनी विचारले. तर बघा, हे जे काही आहे हे प्रत्येक फॉलमध्ये येत राहतं. जसं काही इंडेक्स 2-4 दिवस मार्केटच्या वेळेस पडतं, अशा प्रकारचे क्वेश्चन, अशा प्रकारचे रूमर्स पुन्हा एकदा मार्केटमध्ये यायला सुरू होतात. मार्केट पुन्हा 21कडे जाणार, मार्केट पुन्हा 18कडे जाणार, पुन्हा 12कडे जाणार. हे 12Kची गँग जी आहे ती पुन्हा ॲक्टिव्ह होते. सध्या आपल्याला फोकस करायचं एकच की येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये, आठवड्यामध्ये, पुढच्या 10 दिवसामध्ये काय होणार आहे याच्यावरती माझा फोकस असला पाहिजे, ना की पुढं 4-8 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये मार्केट कुठं जाणार आहे याच्याशी मला सध्या काही घेणं देणं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण विचार सध्याचा आपल्याला करायचा आहे. आपण जर ते 12,000च मार्केट येणार आहे किंवा 18,000च येणार आहे म्हणून जर बसणार आणि इन्व्हेस्ट करणार नाही किंवा चांगल्या संधी सोडणार आहोत तर आपल्याला मार्केटमध्ये पैसा बनवता येणार नाही. जे काही होणार आहे ते चार्ट तुम्हाला क्लिअरली सांगणारच आहे. चार्ट रीड करता आला तर या गोष्टी आपल्याला सहज समजू शकतात. ठीक आहे. आताची कंडिशन सध्या अशी आहे की आपण एक रायझिंग चॅनलमध्ये ट्रेड करत होतो. आता हा जो रायझिंग चॅनल आहे तो या ठिकाणी ब्रेकडाऊन झालेला आहे. म्हणजे इथं जो एक इम्पॉर्टंट सपोर्ट होता जो ऑलरेडी मी मेन्शन केला होता की निफ्टी जर 25,000 आणि 24,970 या झोनच्या खाली जात आहे, क्लोज करतो आहे, तर या ठिकाणी आपल्याला विकनेस निफ्टीमध्ये बघायला भेटेल. आणि निफ्टी आज ट्रेड करतो आहे 24,834 या लेवलच्या आसपास. ठीक आहे. नेक्स्ट सपोर्ट कुठं असेल? नेक्स्ट सपोर्ट जो आहे तो नेक्स्ट सपोर्ट निफ्टीवरती आपल्याला जो बघायला भेटतो आहे तो एक छोटा सपोर्ट अवेलेबल आहे या ठिकाणी. म्हणजे या दोन कॅन्डल ज्या दिसतात तुम्हाला, या स्ट्रक्चरला मार्केटमध्ये ड्रॉप बेस रॅली असं म्हणतात. ठीक आहे. मग या ड्रॉप बेस रॅलीनुसार जर आपण बघितलं तर आपल्याला नेक्स्ट सपोर्ट जो भेटतोय तो नेक्स्ट सपोर्ट आहे 24,730. ठीक आहे. 24,730 हा आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया असं म्हणू शकतो. म्हणजे जर झोन मार्क करायचं झालं तर 24,800 पासून ते 24,730 पर्यंत हा जो काही एरिया असणार आहे हा आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया म्हणून काम करणार आहे. सध्या आपण बघितलं तर आपण या एरियाच्या आसपास पोहोचलेलो आहोत. म्हणजे तो आपण सपोर्ट झोन जो आहे तो सपोर्ट झोन टच केला आहे, ट्रिगर केला आहे. ठीक आहे. निफ्टीने जर या लेवलवरती, या झोनवरती ओपनिंग करून इथं जर निफ्टी सस्टेन राहिला, ठीक आहे, किंवा या झोनच्या वरती येण्यास तो कॅपेबल राहिला तर आपल्याला या ठिकाणी एक रिव्हर्सल बघायला मिळू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारचा रिव्हर्सल जे आहे त्या रिव्हर्सल आपल्याला इथं बघायला भेटेल. जर हा झोन इथं सेफ राहत असेल तर या झोनमधून आपल्याला एक रिव्हर्सल अशा प्रकारे वरती बघायला भेटेल. वरती कोणत्या लेवलपर्यंत आपल्याला आल्यानंतर एक चांगली रॅली एक्सपेक्ट करायची आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल जी आहे ती म्हणजे या ठिकाणी 25,255. ठीक आहे. हा जो काही झोन आहे, हा जो रेजिस्टन्स आहे 25,255चा, हा खूप दिवसांपासून काय झालं की हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम करतो. निफ्टी 25,255च्या वरती क्लोज होणं गरजेचं आहे, तरच मग आपण
या ठिकाणी एक अपसाईड लेग म्हणजेच 25,625 800पर्यंतची रॅली आपण या ठिकाणी निफ्टीमध्ये बघू शकतो. ठीक आहे. आणि जर बाय चान्स 24,730च्या खाली निफ्टी जर क्लोज झाला किंवा ब्रेक करून खाली सस्टेन झाला तर काय, तर मग निफ्टीसाठी 24,477चे दरवाजे उघडतील. ठीक आहे. मार्केट येणार 24,477कडे जर आपण 24,730च्या खाली सस्टेन करतोय. पण जर असं नाही झालं आणि आपण जर आपल्याला इथं चांगल्या प्रकारचा होल्ड बघायला भेटला तर मार्केट या झोनमधून नक्कीच रिव्हर्सल करेल आणि हा रिव्हर्सल आपल्याला 25,070 आणि 25,250 पर्यंत सुद्धा येताना दिसू शकतो. हा एक पुल बॅक असेल. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. 24,477 ही लेवल एक इम्पॉर्टंट लेवल असणार आहे. कारण का, याचं मी तुम्हाला पुढं एक अजून उदाहरण चांगल्या प्रकारे सांगेन. ठीक आहे. या आता बँक निफ्टीवरती बँक निफ्टीवरती सुद्धा एक प्रकारे एक रायझिंग वेज अशा प्रकारचा चॅनल बनलेला आहे. आता हा जो काही रायझिंग वेज आहे तो तुम्ही बघता की या ठिकाणी ब्रेकडाऊन झाला, नंतर हा ब्रेकडाऊन जो आहे तो रिटेस्ट झाला, काही दिवस मार्केट इथं थांबलं किंवा बँक निफ्टी इथं थांबली आणि मग पुन्हा आपण ॲज इट इज त्याच डायरेक्शनमध्ये ब्रेकडाऊन करून खाली आलो. ठीक आहे. इम्पॉर्टंट लेवल आहे 56,200. 56,200 या लेवलच्या खाली बँक निफ्टी सस्टेन करते तर बँक निफ्टीसाठी नेक्स्ट टार्गेट जे ओपन होतील ते म्हणजे या ठिकाणी 55,450. टार्गेट नंबर 1 55,450चं टार्गेट पहिलं असेल. दुसरं टार्गेट जे येणार आहे ते आहे 55,800 या लेवलच्या आसपास. ठीक आहे. 55,560 हे असेल सेकंड टार्गेट. आणि थर्ड टार्गेट जे असेल ते थर्ड टार्गेट येईल अराउंड 53,555. ठीक आहे. हे आपले टार्गेट 1, टार्गेट 2, टार्गेट 3 असतील जर 56,200च्या खाली बँक निफ्टी सस्टेन करते किंवा याच्या खाली बँक निफ्टी क्लोज करते. जर 56,200 ही लेवल बँक निफ्टी प्रोटेक्ट करत असेल तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला एक रिव्हर्सल म्हणजेच एक बाउन्स बॅक जो आहे तो बाउन्स बॅक बघायला भेटेल. बँक निफ्टीसाठी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स कुठला आहे तर बँक निफ्टीसाठी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स म्हणजे 57,300 ते 57,600 हा जो काही झोन आहे हा झोन बँक निफ्टीसाठी इम्पॉर्टंट झोन असणार. हा झोन लक्षात ठेवा. हा झोन बऱ्याच काळापासून बँक निफ्टीला वरती सस्टे होऊ देत नाही. म्हणजे जवळपास 57,300 ते 57,600 हा झोन जोपर्यंत बँक निफ्टी ब्रेक नाही करणार तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला अपसाईड म्हणजेच 58,200 पर्यंतचे टार्गेट्स त्याच्यानंतर भेटतील. त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवायचं आहे 56,200च्या खाली आपल्याला बँक निफ्टीमध्ये डाऊनसाईड व्ह्यू ठेवायचं आहे. तर 56,300 आणि 57,300 आणि 57,600 हे जे रेजिस्टन्स लेवल आहेत या रेजिस्टन्सच्या लेवलच्या वरतीच आपल्याला बँक निफ्टीमध्ये बुलिश व्ह्यू ठेवायचा. ठीक आहे. आता या स्मॉल कॅपकडे मी तुम्हाला थर्सडे आणि फ्रायडेला सांगितलं होतं की पुढचे काही दिवस स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये एक प्रकारे सेलिंग प्रेशर बघायला भेटलं. स्टॉक त्याप्रमाणे चांगले घसरले सुद्धा, आपलं प्रॉफिट बुकिंग दिसून आलं. मग आता याच्या पुढं काय होऊ शकतं. आता याच्या पुढं मेन गोष्ट स्मॉल कॅपसाठी कोणता महत्त्वाचा एक सपोर्ट अवेलेबल आहे का, तर स्मॉल कॅप इंडेक्ससाठी 18,060 ते 17,940 हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया जवळच दिसतो. ठीक आहे. हा जर झोन टिकतोय, ठीक आहे, हा जर झोन टिकतोय किंवा हा झोन जर चांगल्या प्रकारे होल्ड केला जातो तर मग स्मॉल कॅप इंडेक्ससुद्धा मंडेला किंवा त्याच्या 1 ते 2 दिवसामध्ये जर हा सपोर्ट सस्टेन केला तर एक बाउन्स बॅक जो आहे तो आपल्याला या 1-2 दिवसामध्ये लगेच बघायला भेटेल. ठीक आहे. ओव्हरसोल्ड दिसत आहे RSI तुम्ही चेक केला तर. मग या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय आहे की जर हा झोन आपण इथं टच केला किंवा आपल्याला जर या ठिकाणी एक चांगला डिमांड झोन भेटला तर स्मॉल कॅपमध्ये सुद्धा एक बाउन्स बॅक किंवा रिव्हर्सल जो आहे तो रिव्हर्सल पॉसिबल होऊ शकतो. फक्त 17,942च्या खाली इंडेक्स जाता कामा नये. जर असं झालं तर आपल्यासाठी जवळपास 17,600
आणि 17,390 या लेवल्स आपल्यासाठी ओपन होतील. ठीक आहे. आणि स्मॉल कॅपमध्ये अशा प्रकारचं जर सेलिंग सुरू राहिलं तर स्टॉक अजूनही खाली येत राहतील आणि या गोष्टीसाठी आपण प्रिपेअर्ड असायला पाहिजे. ठीक आहे. आता राहिला विषय की काही दिवस मार्केट खाली पडल्यानंतर आपण पॅनिक क्रिएट करतो किंवा पॅनिक होतं, तर आपण जर थोडंसं विचारपूर्वक आणि थोडं मंथली चार्टवरती गेलो, कारण मल्टी टाईम फ्रेममध्ये तुम्ही ज्यावेळेस चेक कराल त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की कन्झिक्युटिव्हली आपण लास्ट 4 महिन्यापासून वरती आहे. मार्च, त्यानंतर एप्रिल, मे आणि जून, कन्झिक्युटिव्हली 4 महिने आपण कंटिन्युअस अपवर्ड ट्रेंडमध्ये आहोत. आणि आज ही सिंगल कॅन्डल जी आहे ती जुलै मंथची ही आपल्याला एक पॉज कॅन्डल दिसते. म्हणजे आपण इथे पॉज घेतलं. याचा अर्थ असा नाही आहे की मार्केट लगेच डाऊन ट्रेंड सुरू झाला, आता खूप मोठा डाऊन ट्रेंड येणार आहे, आपण 18,000कडे जाणार आहे, 12,000कडे जाणार आहे. ठीक आहे. ही एक सिंपल कॅन्डल आहे की ही लगेच तुम्हाला इंडिकेट करत नाही की इथून मोठा फॉल सुरू झाला. ठीक आहे. इम्पॉर्टंट लेवल काय आहे, प्रिव्हियस कॅन्डलचा लो जो की आहे 24,477. म्हणून मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की 24,477 ही जी लेवल आहे सपोर्ट लेवल काय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मंथली कॅन्डल आता कंप्लीट होईल लवकरच काही दिवसांमध्ये, त्यामुळं तुम्हाला या लेवलवरती लक्ष ठेवायचं आहे की जर आपण 24,477 लेवलला मंथली बेसिसवरती सेफ ठेवतोय, क्लोज करत नाही आहे त्याच्या खाली, तर कुठल्याही प्रकारची घाबरण्याची सध्या गरज नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा जो व्ह्यूज आहे हा व्ह्यू आपल्या येणाऱ्या आठवड्यासाठी काही पुढच्या 8 ते 10 दिवसांसाठी ठेवायचं आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट रेजिस्टन्स ब्रेक झाले तर अपसाईड व्यू ठेवू शकतो, इम्पॉर्टंट सपोर्ट ब्रेक होत आहेत तर डाऊन साईड व्यू आपण ठेवू शकतो. ठीक आहे. दिलेल्या सगळ्या लेवल्स नोट डाऊन करा आणि अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ अजून पाहिजे असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, किंवा तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ अजून येण्यासाठी या व्हिडिओला भरघोस प्रतिसाद द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचं नवीन कंटेंट मी अजून आपल्यासाठी घेऊन येईल. चांगल्या स्टॉक तुमच्यासाठी डेली आणि वीकली पोस्ट करेल, यासाठी मला नक्कीच तुम्ही सपोर्ट करा. थँक्यू.